तरुण वर्गामध्ये लग्नाची भीती आहे, धास्तावलीत मुलं. लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध असणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आता ते डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत. ते करणं ना पहिल्यापासूनच गरजेचं होतं. तो समोरून प्रपोजल आले, पैसेवाले आहेत, तू होकार दे, पुढचं पुढे बघता येईल, ते अतिशय चुकीचं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त चाणाक्ष कोण आहेत, मुली आहेत की मुलं आहेत? आपण लग्नासाठी खूप खर्च करतो, सोनं नाणं घेतो, इतकं. त्याच्यापेक्षा मेन त्याचं कॅरेक्टर कसं आहे, त्याला व्यसनं आहेत का. हल्ली मुली पैसेवाल्या मुलांना जास्त डिमांड आहे. लग्न एक जुगार आहे आणि तो करताना खूप विचारपूर्वक, म्हणजे तू जपून टाका पाऊली जरा. तर काही मुलं तर म्हणतात लग्न नकोच. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुण्यातील सिया आणि केतन प्रकरणानंतर तरुणांमध्ये लग्नाबद्दल धास्ती निर्माण झाली आहे. लग्न करायचं की नाही, आणि जर करायचं असेल तर तो जोडीदार नक्की प्रामाणिक आहे की नाही याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आता हे तरुण मुलं आणि मुली प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत आणि त्यांच्या मदतीनं आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा भूतकाळ आणि वर्तमान काळ तपासतायत. खरं तर हा एक नवीन ट्रेंड आता नात्यांमध्ये सुरू झालेला आहे. पण या ट्रेंडमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत, बऱ्याच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आज आम्ही याच सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित मॅम. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. जसं मी सांगितलं की हल्ली तरुण आणि तरुणी म्हणजे तरुण वर्गामध्ये लग्नाची भीती आहे, धास्तावलीत मुलं, आणि स्पेशली सिया आणि केतन प्रकरणानंतर. आणि त्यासाठीच आता ते डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत, आपल्या होणाऱ्या जोडीदाराचं पूर्ण प्रोफाईल चेक करतायत. काय सांगाल याबद्दल? खरं तर ते करणं ना पहिल्यापासूनच गरजेचं होतं. म्हणजे मी आता इतकी वर्ष व्यवसाय करते, जवळजवळ 35 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये. मुलींनी एकमेकांची माहिती काढणं फार गरजेचं असतं. म्हणजे त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे एक केस आली होती आणि तेव्हा मोबाईल पण कोणी वापरत नव्हतं, अशा वेळेला एक घटना अशी घडली होती की त्या मुलीने लँडलाईनवरनं आपल्या MTNLचे कॉल असतात ना, त्याच्यावरनं पैसे टाकून कॉल केला होता की आज मी ना गॅसचं हे ऑन करून ठेवलंय, सासू सासऱ्यांची अडचण संपली की आपण दोघं मोकळे, नवरा कामावर गेल्यावर भेटण्यासाठी. आणि त्या नवऱ्याला काहीतरी संशय आला होता, म्हणून त्यांनी सांगितलं होतं की मला जरा बघायचं आहे की हिचं काय चाललंय, कारण हिचं घरामध्ये लक्ष नाही आहे, स्वतःच्याच विचारात असते, उत्तर देत नाही, माझ्याशी नीट वागत नाही. आईवडील म्हणतात जाऊ दे रे, हल्लीच्या मुली ॲडजस्ट व्हायला वेळ लागतं, आपण दुसऱ्याची मुलगी आपली समज. म्हणजे आईवडील सगळे समजूतदार असताना ही अशी का वागते. म्हणून आम्ही तिचा पाठलाग केला आणि बघितला. आणि मग तिने जो फोन केला होता, तर पाठोपाठच उभं राहिल्यामुळे ते क्लिअर कळलं की आज तिच्या सासूसांचं काहीतरी होणार. मग आम्ही त्या फोनवरनं परत रिडायल केलं आणि तो कोण आहे मुलगा तो बघितला, त्याचा पत्ता काढला आणि तिथपर्यंत पोचलो. आणि तोपर्यंत तिच्या नवऱ्याला सांगितलं की आज तुझ्या आईवडिलांना सांग की गॅस चालू करू नका. तो म्हणाला असं काय घडलं, तर म्हटलं असं असं आम्ही ऐकले. मग त्यांनी ताबडतोब आईवडिलांना कळलं. म्हणजे माणूस प्रेमाच्या आंधळेपणासाठी कुठल्या टोकाला जातो. तर आईवडिलांनी अशा वेळेला काय केलं पाहिजे की मुलांशी बोललं पाहिजे, तुमचं कुठे काही प्रेम प्रकरण आहे का, कारण तुम्ही 3 आयुष्य उद्ध्वस्त करता. त्या मुलीचं त्या दुसऱ्या मुलावर मन लागत नाही, त्या मुलाचा काही दोष नसतो, तिचा पहिला दुसरा प्रियकर असतो, तो कुठेतरी उदास होतो. त्यापेक्षा तुम्ही मुलांशी संवाद साधा, त्याच्याशी बोला. जे हे पुण्यातलं प्रकरण झालं, हेच जर आईवडील तिच्याशी मोकळेपणे बोलले असते की तुझं काही कुठे आहे का, आपण स्थळं बघूया का, की एखादा मुला किंवा समोरून प्रपोजल आले, पैसेवाले आहेत, तू होकार दे, पुढचं पुढे बघता येईल, ह्या ज्या गोष्टी असतात, किंवा काही प्रॉपर्टीसाठी करतात, काही प्रतिष्ठेसाठी करतात, ते हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी आता मुली काय खूप घाबरतात, कारण मुलांची पण काही अफेअर असतात, आईवडील ॲक्सेप्ट करत नाहीत. मग मुलींना असं वाटतं की आपण याच्याशी लग्न करणार, आपलं आयुष्य त्याच्यासाठी अर्पण करणार, आणि नंतर त्याने आपले रंग दाखवण्यापेक्षा आत्ताच आपल्याला कळलं तर काय आहे. कधी कधी वरवरची परिस्थिती बघून आईवडील म्हणतात मुलगा चांगला आहे, खूप प्रामाणिक दिसतो, कर लग्न. पण मुलीला वागताना काही गोष्टी आढळल्या की ती म्हणते नको, माझ्या पगारातले मी पैसे देते, पण तुम्ही चौकशी करून मला सांगा नक्की काय आहे. तुम्ही अशा अनेक केसेस हँडल करत आहात, अशी काय धक्कादायक अशा काय गोष्टी समोर येत आहेत? एक जे प्रकरण होतं ज्याच्यामध्ये लग्न करून मुलीला आणलं आणि लग्नानंतर त्यांची व्यवस्थित रात्र होईल आणि सकाळी तो आंघोळीला गेला, दरवाजावरची बेल वाजली, तर ती म्हणाली आपके नाम का कुरिअर आहे. आणि तिने त्या तो म्हणाला साईन करून घे, तर ती म्हणाली आपकी साईन चाहिए. त्याने अंगाला सगळा साबण बिबण लावलं, तो बाहेर आला नाही आणि त्याने त्याच्यावर सही केली. आणि त्याच्यावर मॅटर होतं की तुझी सगळी प्रॉपर्टी तू माझ्या नावावर स्वखुशीने करतो.
अच्छा, म्हणजे त्याने 9 वाजता तसं 9 वाजता घाई-घाईचं त्यांनी केलं. सही केली की काय कुरिअरचं लेटर आहे आणि काय ते त्याच्या ड्राफ्ट आहे, तर बायकोच आहे ना, तो म्हणतो मी सही करतो तू वाचून घे. विश्वास आणि पूर्ण आयुष्य त्याचं एका रात्रीत बदललं. तर त्याच्यामुळे लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध असणं, मुलीचं किंवा मुलाचं कुठे अफेअर आहे का हे चेक करणं फार गरजेचं आहे. आणि ते आपण करते. आपण लग्नासाठी खूप खर्च करतो, सोनं नाणं घेतो, इतक्या थाटामाटात एवढ्या किमतीचं पान आम्ही जेवायला ठेवलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी करतायत त्याच्यापेक्षा मेन त्याचं कॅरेक्टर कसं आहे, त्याला व्यसनं आहेत का, तो नक्की कोणाच्यात उठबस करतो, किती वेळ बाहेर काढतो. काही मुलींची प्रेम प्रकरणं असू शकतात किंवा काही ड्रगच्या वगैरे आहारी जाणारी मुलं असतात, काही आईवडिलांच्या प्रेशर असतात, काही ना काही आजार असू शकतो. मग ही जी फसवणूक असते ही टाळण्यासाठी डिटेक्टिव्ह लोक हायर करायला पाहिजे. मॅडम, आता अशा केसेस हँडल करताना प्रामुख्याने एक विषय असतो की मुलांना, म्हणजे आता लग्न होणार आहे त्या मुलांचं, किंवा ती मुली ती जी वधू असेल, जी ठरलेली असेल, तर मुलांना कुठल्या गोष्टी असतात ज्या खटकत असतात प्रामुख्याने, आणि तुम्हाला ते सांगतात की इथे तुम्ही आम्हाला शोध करून द्या. मुलींना मुलांच्या कुठल्या गोष्टी खटकत असतात? मुलींना ज्या म्हणजे मुलं जेव्हा मुलींबरोबर फिरायला जातात तेव्हा त्या मुली आपला मोबाईल सतत अट्रॅक्ट असतं, कोणाचा मेसेज आहे म्हणून ते सारखं बघणं, काहीतरी टाईप करणं, मग तो पालथा ठेवणं, दिसू नये म्हणून कोणाचा मेसेज आला आहे, किंवा लॉक असणं. जेव्हा तुम्ही एखाद्याच्याबरोबर लग्न करताय तेव्हा तो तुमचा पार्टनर आहे, त्याच्यापासून कुठली गोष्ट लपवायची गरज नाही. जे काही आहे ते सांगून मोकळे व्हा. पण या गोष्टींमुळे मुलांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो आणि मग ते सांगतात. किंवा काही मुलं असतात की त्याला दुसरीकडनं 2-4 कॉल चालू असतात आणि मग ते कळतं की हा एका वेळेला 3-4 मुलींबरोबर खेळतोय की मी आवडली तर माझ्याबरोबर. आणि पहिलं कसं होतं की आई वडील सगळी माणसं एकत्र असायची, बोलणी व्हायची. आता तसं नाही, मुलं मुली भेटतात. मग काही वेळेला काही, आता एक माझ्याकडे नर्सचं केस होती, तिने काय केलं की त्याने सांगितलं बघ तुझ्या आईवडिलांना मी नाही पसंत आहे, पण मला तू खूप आवडली, माझ्याही आईवडिलांचा नकार आहे, पण आपण दोघंही लग्न करू शकतो आणि मी तुला आयुष्यभर सुखी ठेवीन. पण त्यांचा विरोध पत्करून आपण केलं, त्यांना आवडणार तर काही दिवस आपण लग्न करू, म्हणजे तू. आणि देवळात जाऊन त्यांनी तिच्याशी लग्न केलं, ती प्रेग्नंट राहिली, तो गायब झाला. मग त्याचा शोध घेणं, तो कुठे आहे, काय आहे, त्यावेळेचे काही तिच्याकडे पुरावे आहेत का, तर तिच्याकडे काहीच नव्हतं. त्याचं सगळं नाव बी त्यावेळेला सगळं त्यांनी खोटं दिलं होतं. आणि जागा होती ती लिव्ह लायसन्सची होती. म्हणजे सगळंच असतं ना. त्यामुळे लग्न एक जुगार आहे आणि तो करताना खूप विचारपूर्वक, म्हणजे तू जपून टाका पाऊल जरा, तसं आहे. पण आता तुमच्याकडे अशा सिया आणि केतन प्रकरणानंतर या केसेसमध्ये वाढ झाली आहे. हां, लोक सांगतात तुम्ही चौकशी करा, 2 दिवस करा, 4 दिवस करा, पण जे तुम्हाला वाटतंय त्यांना ऑब्झर्व करून, तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही ऑब्झर्व करा आणि आम्हाला सांगा की जायचं की नाही. आता एक जण, म्हणजे सियाचं प्रकरण झाल्यानंतर मला वाटतं 4-5 जणांचे लग्नाच्याच बाबतीतले कॉल होते. म्हणजे पंजाबमधून होता, त्याच्यानंतर पुण्यावरनं होता, मुंबईतले होते की आमचं तर लग्न ठरलं आहे, आम्ही एवढं सगळं बुकिंग केलं आहे, मेहंदी वगैरे सगळ्या तारखा ठरल्या आहेत, पण आम्हाला जर मुलीचं कॅरेक्टरचा डाऊट येतोय तर काय करायचं. मग ती माहिती काढायची, कधीपासून काही आहे का तिचं, लोक काय म्हणतात तिच्याबद्दल. आता एक दिल्लीचं प्रकरण आहे, त्याला तिने सांगितलं आहे माझा बिझनेस आहे, खूप लोकांना मी काही माल सप्लाय करते, टर्नओव्हर माझा इतका आहे. प्रत्यक्ष बघितलं तर ऑफिस लॉक आहे, काहीही नाही आहे. पण तो तिच्यात गुंतत गेला आणि नंतर त्याला वाटलं काहीतरी खोटेपणा आहे, कारण ही पैसे मागायची की मला ह्याच्यात टाकायचे, त्याच्यात टाकायचे, आता आपले संसार होणार आहे, आपण बिझनेस वाढवूया, तू पण नंतर नोकरी सोड, त्याच बिझनेसमध्ये. मग माणसाला मोह वाटतो ना. मग नंतर त्याला काहीतरी संशय आला आणि मग त्याने ते दिलं. मग ती सगळी माहिती काढणं. आतापर्यंत तुम्ही अशा केसेस किती हँडल केल्या सिया प्रकरणानंतर? सिया प्रकरणानंतर मला वाटतं 30-35 तरी मॅटर झाली असती. म्हणजे या प्रकारचे याच्यामध्ये अगदी लग्नाच्या तारखा ठरल्या, उद्या अक्षदा पडायच्या आहेत, तरी लोक म्हणतात आम्ही काही कारणाने पोस्टपोन करतो, पण आता माहिती काढल्याशिवाय नको, कारण उद्या आम्ही हनीमूनला गेलो आणि कुठे धक्का पडलो तर काय. बापरे, म्हणजे एवढी भीती निर्माण झाली. तर काही मुलं तर म्हणतात लग्न नकोच. म्हणजे हो, आता या मनस्थितीमध्ये आहेत बरेच तरुण आहेत असे. पण मॅडम, हे या केसेस हँडल करताना तुम्हाला यामध्ये काय जाणवतं, याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे चाणाक्ष कोण आहेत, मुली आहेत की मुलं आहेत?
दोघंही आहेत आता, इक्वल आहेत आता, कोणी पुढे मागे नाहीच आहेत. म्हणजे आपण नेहमी म्हणायचो ना की मुलांची प्रकरणं बाहेर बाहेर असतात असतात, किंवा पण मुलांमध्ये नाही. मायनस. मुलींची एक वेळेला 2-2, 3-3 ठिकाणी चालू असतात. म्हणजे आता तेही तुम्ही जेव्हा बघितलंय. हे आणि लग्नाला पण तयार आहेत त्या. तयार असतात. मग आणि ते डेटिंग ॲपमध्ये वगैरे तुम्हाला काही पूर्ण माहिती नसते. कोणी जॉबच्या मुंबईत राहिलेलं असतं, त्यांचं आधी कुठे काहीतरी असतं, त्याच्यानंतर कोणाची आर्थिक परिस्थिती किंवा पैशासाठी लग्न करायचं असतं. म्हणजे अशी बरीच कारणं असतात की काही ना व्यसनं असतात मुलींना. अंमली पदार्थाची, रात्री पबला जाणं वगैरे अशा गोष्टी करतात. मग किती फॉरवर्ड आहेत मुली, कोणाचं हे करतात, रात्री बेरात्री कुठे जातात, हे सगळं बघण्यासाठी येतात. एक तर त्याने कामही दिलं आम्हाला आणि तो स्वतःही तिच्याबरोबर असायचा. मग म्हटलं तू काम देऊन उपयोग आहे, तिला जर तू फ्रीडमच देत नाहीयेस तर डिटेक्टिव्ह म्हणून आम्ही काय काम करणार, कारण तू प्रत्येक वेळी तिच्या बरोबर आहे. नाही मॅडम, मला बघायचं ती कोणतं काय मुलांबरोबर संगतीत असते, ऑफिसला जाताना कशी जाते, काय जाते. म्हणजे बाबा 2-3 दिवसातच तो बंद करते काम, कारण तू बरोबर असतं मी काहीच शोध घेऊ शकत नाही. मग आपल्याला काम देऊन उपयोग काय. मग तिच्या ॲक्टिव्हिटीवर बंधन येत होतं. तो म्हणतो नाही ती चंट आहे, तिचं अमुक चालू आहे, मला ते पूर्ण डाऊट आहे की जिथे ती काम करते त्याच माणसाबरोबर काहीतरी आहे. म्हटलं हे सगळं तुला वाटतंय पण तू सतत तिच्या बरोबर आहेस, मग कसं आपल्याला कळणार. तुम्हाला अशा अनेक धक्कादायक म्हणजे गोष्टी तुम्हाला समोर येत असतात. याच्यानंतर प्रतिक्रिया काय असतात पालकांच्या पण आणि या मुलांच्या पण? पालक तर हल्ली खूप सावध झाले. आपल्या मुलाचा कुठे काहीतरी मुलीचा घातपात होऊ नये म्हणून आता आपण बघतो ना, लग्नानंतर पण मुली आत्महत्या करतात, आई वडील आधार देत नाहीत आणि मग 498 लावतात किंवा त्याच्यावरती काय आरोप करता. मग तुमची मुलगी तुमची आहे, तिला ज्या वेळेला सासरी जाच होतो तेव्हा तुम्ही गप्प का बसता, तिला का मानसिक आधार देत नाहीत की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू परत ये म्हणून. म्हणजे तिकडे ठेवायचं, मग तो मारझोड करतो, मग तिने आत्महत्या केलेल्या मागचं कारण पण वेगळं असू शकतं. हे मी आम्ही बऱ्याच प्रकारे बघितले. एक मुलगी इकडे लग्न केलं, म्हणजे गावच्या साईडची होती, नवरा तिचा चांगला बिचारा प्रामाणिक होता. ती गेली, आईवडिलांनी तक्रार केली की यांच्याशी लग्न केलं आणि माझी मुलगी गायब झाली. आणि शेवटी ती दुबईला एका मुलाबरोबर पळून गेली होती. त्याचा शोध लागला. मग हा किती शॉकेबल, म्हणजे तोपर्यंत त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना. म्हणजे मुली पण अशा लबाड्या म्हणजे करतात. लबाडी कुणीही करू शकतं. म्हणजे भयानक आहे हे. म्हणजे आता मुलं भयानक काय आणि आहे. मुली काय आपण म्हणतो ना, काही सांगता येत सगळे आता नाही. एक समान हो, झालेले आहेत. झालेले आहेत. आता झेंजीचं कल्चरचं खूप आहे नाव. हा. झेंजीमध्ये पण आता हे खूप प्रकार आहे आणि ते तर हा. म्हणून त्यांचं रिलेशनशिपवरती फार विश्वास नसतो. ती मुलं मुक्त असतात, जरा मुक्त छंद मुलं आहेत ती, असं म्हटलं जातं. तुमच्याकडे मग अशा पालकांच्या काही केसेस आल्या आहेत का या प्रकरणानंतर, की आता आमची मुलं लहान आहेत, जरा झेंजी आहेत, मग ती आई वडिलांचं कमी ऐकतात पण करतात स्वतःच्या मनात. होय. तर अशा वेळी पालक धास्तावलेले असतात, आपलं खूप धास्तावलेले आहेत. चुकीच्या कारण मुलं हल्ली मार्गाला. बोलत नाही, एक तर मोबाईलला पासवर्ड मोबाईलमध्ये. असतो, त्यामुळे काय करतात काही रात्रंदिवस कळत नाही. कुठे जातं. एक प्रकरण होतं की मुलीला पालक कॉलेजपर्यंत गेटच्या आतमध्ये जाईपर्यंत थांबायचे आणि कॉलेजच्या अटेंडन्समध्ये आलं की हजरच नाहीये. म्हणजे ती त्याने सोडल्यानंतर ती कुठे बाहेर जात होती काय. मग म्हणे आता आम्हाला बघायचं मुलगी काय करते, कुठे जाते. तर ती एका रिक्षावाल्यावर तिचं अफेअर होतं आणि हे प्रकरण मग नंतर कळलं. पण तो आणि मेडिकलची मुलगी, म्हणजे ती किती हुशार होती, काय होती, पण कसं काय जमलं त्यांना काही कळलंच नाही. पण मग काय म्हणजे पुढे काय केलं मग पुढे तरी कंट्रोल केला ना तिला तिकडनं. त्याच्यामुळे म्हणजे अशामुळे म्हणजे पालक वेळीच पण- तुम्हाला जर कळलं ना काय आहे तर आपण सावध होऊ शकतो. मग पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी फेस करण्याच्या त्या खूप कठीण असतात आणि कोर्ट कचेरी इतके इझिली होत नाहीत कुठलेही निकाल. त्यामुळे लोक म्हणतात आधी कळलं तर आपण पुढचं तरी पाऊल जपून टाकू शकतो. नक्की. तुम्ही इतके वर्ष या फील्डमध्ये काम करत आहात, वेगवेगळ्या केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत. आताच्या लग्नापूर्वीच्या ह्या तपासणीच्या केसेसमध्ये आणि पूर्वीच्या केसेसमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? पूर्वी कसं होतं की लोकांना माहिती होतं. आता माझ्याकडे एक जे प्रकरणाला माहिती काढायचं, त्याच्या आईवडिलांचं लग्न झालं होतं, ती माहिती मी 25-30 वर्षापूर्वी काढली होती. तर आता मुलाचं लग्न ठरल्यावर ते म्हणाल तुम्ही काढाल त्याच माहितीवर त्या आधारे आम्ही मुलीशी लग्न करणार. असं असतं. तर लोकांचा विचार. पूर्वी कसं होतं की आपल्याला आजूबाजूकडनं काहीतरी कळायचं, पण आता कसं आहे की ब्लॉक सिस्टीम आहे, कोणी कोणाच्यात मिक्स होत नाही, त्यामुळे कुणाबद्दलही माहिती मिळणं खूप कठीण आहे. त्यांची सगळी माहिती असते. आणि त्यामुळे आम्ही सरकारला सांगतो की आम्हाला परवानगी द्या, लायसन द्या, मग आम्ही तपासाच्या आमच्याही दिशा बदलतील. आणि लोकांना कसं असतं की कुठली गोष्ट, आता लग्न ठरलं ते थोडं जाऊन पोलिसांना सांगणार की मुलाची माहिती काढा किंवा मुलीची, तसं होत नाही.
तर जी काही डिटेलमध्ये माहिती किंवा हे घातपात जे होत आहेत तर ही माहिती काढणं गरजेचं आहे. मग आम्ही आमच्या सोर्सनी आम्हाला हवं तशी परवानगी दिली तर आम्ही पण करू शकतो आणि पुढे होणाऱ्या घटना आम्ही टाळू शकतो. पण अजूनही सरकारने तिथे सिरियसली बघत नाही आहे. तर सुप्रीम कोर्टात गेलेले परवानगी मिळालीचा आनंद आहे. तुमचं काम करण्यामध्ये म्हणजे डिटेक्टिव्ह प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून तुम्ही जे काम करते ते हां. काम आणि पोलिसांचं काम याच्यात काय फरक असतो? पोलीस वेशामध्ये जातात, साधे ह्याच्यामध्ये युनिफॉर्ममध्ये जात नाहीत किंवा माहिती काढताना ज्या पद्धतीने काढली जाते आता आम्ही कसे कोणाच्या ते पटकन मिक्स होतो त्यामुळे त्यांना कळत नाही की डिटेक्टिव्ह म्हणून चौकशी करतायत किंवा कसं आहे की तुम्ही घराबाहेर पडलात, तुम्ही किती बोलके आहात, कुठल्या बस स्टॉपला उतरताय, कुठे जाताय, मग तुमच्या वेळीमध्ये राहणारी व्यक्ती कशी आहे, काय असं बोलण्याच्या ओघाओघात जे काढलं जातं त्याच्यातनं बरीच माहिती. आणि पोलिसांकडे तेवढा वेळ नसतो कारण त्यांना एवढी गव्हर्नमेंटची प्रकरणं असतात की जाऊन पर्टिक्युलर सबंध दिवस पाळत ठेवणं आणि पूर्ण दिवसाच्या ॲक्टिव्हिटी चेक करणं हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे तो कामामध्ये भरपूर फरक असतो. असे अनेक हाय प्रोफाईल प्रकरणं तुम्ही हाताळली आहेत. आपण अगदी आता पोलीस डिपार्टमेंटच्या मुलांची पण हाताळली. की आता हे झालं की एक कॉमन फॅमिली म्हणजे कॉमन मॅनची फॅमिली आहे आणि मग त्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलीचं लग्न ठरतं आणि जोडीदाराचा बॅकग्राऊंड चेक केला जातो तुमच्या मदतीने. हे आपलं एक मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लासमध्ये. पण पोलीस म्हणा किंवा असे जे व्यक्ती राजकीय व्यक्ती अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या घरातलं काय असतं म्हणजे त्यांच्या घरातनं पण त्यांच्याकडे जे वावरणारी लोक असतात त्यांच्याकडनं बरीच काही माहिती मिळते. म्हणजे आता माझ्याकडे त्यातली पण प्रकरणं येतात की मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतं आणि एखाद्या राजकारण्याला दुसऱ्या राजकारणीच व्यक्ती लागते. त्या मुलींचा इंटरेस्ट असो नसो पण प्रतिष्ठा आणि ह्याच्यासाठी मग त्यावेळेला त्या मुली सांगतात किंवा मुलं सांगतात की तुमची इच्छा असेल पण मला ही माहिती काढून हवी आहे तरच मी पुढे लग्नाला तयार होईल. त्यांनी बिझनेस माइंड जास्त असतो. त्यामुळे त्यांचं कसं असतं की आता त्याच लेवलचं आपण बघितलं की आपलं पुढे आयुष्य सुखकर आणखीन होईल. आता आर्थिक बाजू जास्त बघितली जाते. हल्ली मुली पैसेवाल्या मुलांना जास्त डिमांड. बरोबर. आजही ती स्थिती आहे. नाही काही जे अगदी मनापासून प्रेम करणार आहेत म्हणजे माझ्याकडे एक मोठ्या कंपनीची मुलीचं प्रकरण होतं आणि तिचं भारत नगर आपलं आहे ना धारावीच्या पुढचं तिकडे झोपडपट्टीत राहणारा मुलगा ज्याच्या घरामध्ये 15 लोक राहत होती अशा मुलाशी तिचं प्रेम होतं आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. ज्या मुलीचा दिवसाचा खर्च 20,000 ते 25,000 होता सेंट मेकअप क्रीम्स वगैरे या गोष्टींचा. तर कधी कधी प्रेमात ते सक्सेस होऊ शकतं पण बऱ्याच मुलींना हल्ली हायफाय गाडीवाले सिगरेट पार्ट्या करणारे असे लागतात कारण मुली घेणारे असतात बऱ्याचशा. आणि आता हल्ली आपण बघितलं की गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलं की त्याच्यावरचे सिनेमे पण येतात. या हल्लीच्या मुलींना आपण म्हणतो ना अल्फा मेल खूप अट्रॅक्ट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये टू डॅशिंग आहे. आपण कबीर सिंग बघितला ते कॅरेक्टर्स मुली आणि मुली आपण बघितलं की अशा मुली त्याच मुलांकडे अट्रॅक्ट होतात. आपण त्या कबीर सिंगमध्ये बघितलं इव्हन धुरंधरमधले पण ते कॅरेक्टर खूप हिट झालं. म्हणजे त्याचा रोल किंवा जी काय ज्या कथेवरती तो पिक्चर होता वरचं इम्प्रेशन की असा पुरुष म्हणजे तो एक अल्फा पुरुष. स्वप्न मधल्या मग तो काळामध्ये दुसरा जो मिळाला तर तो बावळट आहे त्याच्यामध्ये त्या क्वालिटी नाही आहेत मग हे कम्पेअर केलं जातं. किंवा लग्नानंतर पण आपल्या नवऱ्यात काय कमी आहे मग दुसऱ्याकडे व्यक्त होण्यासाठी मग तो असा प्रकार होतो आणि मग कुठेतरी ते टोकाची भूमिका होती. म्हणजे हे देखील प्रकार होतातच. आजही आजच्या मुलींना पण तसंच अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे चांगल्या घरातल्या मुली पण अशा म्हणजे आता मध्ये माझ्याकडे गेलेले एका फॅमिलीतले म्हणजे सगळे मित्र मिळून काहीतरी कुठल्या तरी एक्झाममध्ये फेल झाले होते एका विषयामध्ये आणि घरातनं पळून गेली ती मुलं. आणि त्यांनी काय केलं होतं त्यातला एक कोण मेडिकलला होता त्याने रात्री झोपण्याच्या याच्यामध्ये आई वडिलांना सगळ्यांनी औषध दिलं ते गार झोपले. त्यांना काही माहीत नाही की सकाळी बघतात तर मुलं जागेवर नाहीत. दुपारची वेळ झाली तरी मुलं परत येत नाही, फोन नाही, सगळं बंद. आणि मग म्हणे कोणाला तरी आठवलं की माझ्याकडे यावं आणि विचारून चौकशी करावी. मग त्यांच्या कॉलेजकडनं चौकशी केली तर एकेका मुलीचे 3-3, 4-4 गर्लफ्रेंड. सकाळी एक संध्याकाळी एक. मग ती सगळी माहिती गोळा करायची. त्या मुलांनी नापास झाले म्हणून तो पेपर करेक्शनसाठी ते वॉचमनला हे करण्यासाठी बाहेर पडले. वॉचमनला तर त्यांनी बघितलं म्हणून त्या वॉचमनला मारलं आणि ते प्रकरण अंगाशी येऊ नये आपण इथं नाही येत म्हणून दाखवून पळून निघाले. पण ते सापडले. मग ते आधी गेलं ते गोव्याला मग तिकडनं निघाले शिर्डीला. मग ते सगळं आम्हाला फाइंड आउट झालं सर्वे करून आणि मग ते सापडले. म्हणजे कुठल्याही ते मुलांची तेवढी बुद्धी वय
हा विचार करता आई वडिलांनी मुलांशी सुसंवाद साधणं फार गरजेचं आहे, कुठल्याही वयामध्ये असू दे. की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय हवं आहे, कोणाच्या आहारी कोण का जातं, नेहमी एकमेकांची बरोबरी करणं. मग ते मुलांमध्ये असो सुनांमध्ये असो, मग ती ईर्ष्या निर्माण होते की हे मला कमी लेखलं जातं आणि मग ही रिव्हेंजची भावना किंवा काय जी होते निर्माण, त्याच्या मागचं कारण ईर्ष्या आहे. आपण झेंजींबद्दल बोलत होतो, तर आता झेंजीची पिढी आहे आणि आपण बघितलं मध्ये प्रोटेस्ट झाला होता, तर त्याच्यामध्ये पण झेंजीने जो धुमाकूळ घातला तो जगभरात भारतीय झेंजी खूप प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे विचार खूप वेगळे आहेत लग्नाच्या प्रती, तर त्यांचे विचार इतके वेगळे आहेत की लग्नच नाही करायचं आहे. तर तुम्ही काय बघता ह्या मुलांच्या वागण्यामध्ये काय फरक असतो? ते मुलं थोडीशी बिनधास्त असतात. हां, समाजाची वगैरे तेवढी ती परवा घेणं देणं नसतं. ते त्यांच्या विश्वासामुळे आई वडील सांगतात ना, मुलं हल्ली मोबाईलवर आहे, आम्ही मेलो तर ते आम्हाला लांबूनच नमस्कार करतील आणि त्यांची बेडरूम बंद असते, त्यामुळे काय करतात काही आम्हाला कळत नाही. पण तर त्यामुळे धोकादायक पण तेवढं आहे. हो, त्यामुळे ते खूप आई वडील म्हणजे ग्रासलेले असतात की आपण म्हणजे आता तर लोकांना असं झालं की मुलंच नकोत आपल्याला. आपलं आपलं लाईफ जगायचं, कोणीतरी ॲनिमल्स आपण पाळावं आणि ते प्रामाणिकपणे सांभाळावं, अशी लोकांची इच्छा झालेली. इतका अवघड आहे आजच्या पिढीमध्ये. पण त्याच्यानंतर ह्या प्रकारानंतर मी बघितलं की ज्या आईवडील म्हणत होते की मुलं सारखी त्या मोबाईलमध्ये बिझी, पण ती म्हणजे जे नाव दिलं त्यांना तशी ती इतकी जोरात प्रचंड वेगाने एकत्र आली आणि त्यांनी त्यांची शक्ती दाखवली. ग्रेट. त्यांनी कृपा नाही ते तो भाग वेगळाच झाला एक. पण म्हणूनच म्हटलं की रिलेशनशिपवरती बोलताना जसं फसवणूक होऊ नये म्हणून हल्लाची मुलं अलर्ट झाली आहे, त्याच्यामध्ये झेंजी मुलं पण आहेत. म्हणजे आता ही मुलं 30च्या आतली ही मुलं असतात मोस्टली सगळी, आणि आता काही लग्नाच्या ह्याच्यावरती आले उंबरठ्यावरती आहेत, तर ही मुलं देखील म्हणजे सगळ्या मला पार्टनरचं सगळा प्रोफाईल वगैरे चेक करत असतील. हो, ते सगळं. आणि आता तर काही नेटमुळे सगळं कळतं, बऱ्याचशा माहिती मिळते. पण काही जण काय करतात की इंस्टाग्राम बंद करणं, फेसबुक बंद करणं, म्हणजे काही काळानंतर मग तुम्हाला काही माहितीच मिळू शकत नाही, अशी व्यवस्था केली. सगळं जेवढं तुमचं ज्ञान वाढत जातं त्याच्यावर उपाय पण बरेच असतात, फसवणुकी पण बऱ्याच असतात. प्रामुख्याने ह्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे क्लासमधली मुलं जास्त आहेत? म्हणजे मिडल क्लासमधली आहेत, अप्पर क्लासमधली आहेत, हाय असं प्रोफाईल काही आहेत? नाही, खूप पैसा आहे म्हणूनही आहेत, काही मिडल क्लासचे नाही म्हणून पण आहेत, गरीबाचे की त्यांची ती ईर्ष्या आहे की आमच्याकडे ही गोष्ट नाही, आमच्या आईवडील असे दरिद्र रेषेखालचे आहेत, ते आमचे हौस करू शकत नाहीत, त्याच्यामुळे ते मग ते त्या मार्गाला जातात. त्यांच्यामध्ये आहेत वगैरे असं. तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या पिढीमध्ये आपण जसं तुम्ही म्हणाल की आता लग्नच करत नाही आहेत मुलं, तुम्ही जेव्हा रिलेशनशिपच्या इतक्या वेगवेगळ्या स्टेप्स तुम्ही बघत असतात, तुमच्याकडे केसेस येतात, त्यावेळी जेव्हा आपण फसवले गेलो हे समजतं तरुणाला म्हणा किंवा तरुणीला खूप म्हणा. डिप्रेशन असतं, म्हणजे सगळं आयुष्य त्या डिप्रेशनमध्ये जातं की आपली फसवणूक झाली. त्यापेक्षा ना लग्न ठरताना जसे इतर बोलणी करता तुम्ही, तसं एक ॲग्रीमेंट करायचं. तू माझ्यावर काही क्लेम करू नको, मी तुझ्यावर नाही, आपलं पटलं तर राहिलं, नाही तर गेलं. तसा प्रकार केलेलं सगळ्यात उत्तम. कारण कोणी प्रॉपर्टीसाठी करतं, मग ते सगळं आई वडिलांवरती आरोप असतात. आता शेवटी मुलं लग्न करून सून तुम्ही आणता, जेवढा आईचा अधिकार आहे सुनेचा पण तेवढा आहे. पण तो सुसंवाद, काही ठिकाणी सासू सुनांची नाती खूप चांगली आहेत, तर काही ठिकाणी म्हणजे दुश्मनीच आहे. तर हे जे प्रकार आहेत हे बंद झाले पाहिजेत. सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेवढा आपल्या दृष्टीने जमेल तेवढा प्रयत्न. मी तर कोणाच्यात भांडायला लागण्यापेक्षा एकमेकांच्यात कशी गोडी निर्माण होईल आणि एकमेकांची कशी विचार, बाबा नवरा बायकोंचं असो, आईवडिलांचं मुलांचे मतभेद असो, त्यांना समजावण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं मी करते. नाही नक्कीच. तुम्ही म्हणजे तुमच्यामुळे अनेक जणांचे संसार तुटता पण वाचलेले आहेत. आणि आता आपण जसं तुम्ही सांगताय की ज्यावेळेस धक्कादायक काही गोष्टी समोर येतात तेव्हा तो म्हणजे त्यांची भविष्यामध्ये मानसिक होणार स्थिती बघावी लागते की किती डिप्रेशनमध्ये ते जात आहेत किंवा काय आहे. आणि ते बघितल्यानंतर वाईट वाटतं की का आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या लोकांनी यांचं. तुमचं नाही जमत तर तुम्ही बाजूला व्हा ना. मुलाच्यामुळे असं लवकर डिप्रेस होतात की मुली होतात? मुलं हल्ली खूप नर्वस व्हायला लागलेली. मुलं होतात. म्हणजे तो डेप्थ मधून म्हणताना वाटतं की आपली भावी जोडीदार आहे. हो, मुली तरी हल्ली स्ट्रॉंग झाल्या आहेत, पण मुलं थोडीशी हे झालेली मला. हा. नाहीये. पण हे करताना पालकांचं काय मत असतं? म्हणजे पालक तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्याशी संवाद साधतात या म्हणजे सगळ्या सांगतात केसेस? मुलं आमच्याशी नीट मोकळेपणाने बोलत नाहीत किंवा त्यांचं काहीतरी बाहेर आहे पण सांगत नाही, घाबरतायत किंवा काय आहे. मग ते सांगितल्यानंतर मग मी म्हणते, मी मुलांशी संवाद साधून बघते का असं वागतायत, त्याच्यामागचं कारण काय आहे, मग आपण बोलून बघूया. मग आणि माझ्याशी काय कोणास ठाऊक पण मोकळेपणे बोलतात. हां,
म्हणजे एखादी बाई अगदी आत्महत्यापर्यंत प्रकरण गेलेलं असेल आणि तो जो नवरा घेऊन आला आणि म्हणाला तुमच्याशी मोकळेपणाने सांगत असेल तर बघा, तर मग तिला विश्वासात घेऊन ते सांगून मग त्याची समजूत काढून की तिच्या हातनं का चूक झाली, कारण काय, हे सगळं समजावून सांगितलं की पुरा त्याचे संसार व्यवस्थित होतात. तर मी काउन्सिलिंग हा भाग पण माझ्या ह्याच्यामध्ये आहे. बरेच मुलं म्हणजे आई वडील ज्या वयात त्यांचे शत्रू असतात ना, त्यावेळेला त्यांना ते सांगावं लागतं की या आई वडिलांचं कुठे चुकत नाही, कुठं त्यांना काय असं वॉच नको असतो, आपल्या भानगडी कळू नये. या मुलांना हल्ली नाही इंटरफेअर केलेलं आवडत, पण ते कुठल्या हेतूने करतात ह्याची जाणीव त्यांना नसते. मग त्यांना ती काळजी कसली आहे, काय आहे ते त्यांना सांगायला लागतं की जगात किती फसवे लोक आहेत आणि एखाद्या प्रकरणात जर तुम्ही फसला गेलात तर काय काय गोष्टी निस्तराव्या लागतात हे उदाहरणासकट त्यांना द्यावं लागतं. तेव्हा मग ती मुलं म्हणतात की नाही आता आम्ही चूक करणार. असं आहे. मॅडम तुमच्याकडे ज्यावेळी आपल्या पार्टनरचं प्रोफाईल चेक करण्यासाठी अनेक तरुण तरुणी येतात, आता ते लग्न त्यांचं होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ते तुमच्याकडे येतात, पण योग्य डिटेक्टिव्हकडे जर ते गेले तर मला वाटतं तुमच्यासारख्या योग्य डिटेक्टिव्हकडे आले तर त्याचं योग्य त्यांना निर्णय मिळतो, रिझल्ट मिळतो. पण कधी कधी त्याच्यामध्ये त्यांचं पर्सनल लाईफ पण रिलीव्ह होत असतं. म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्याचं जासूसी करायला जातो दुसऱ्या, तर ते रिलीव्ह होतं, त्याच्या आयुष्यातले काही क्षण रिलीव्ह होतात, समोरच्याला समजतात, त्याचे पण गैरफायदे घेतले जातात. त्यामुळे डिटेक्टिव्ह निवडताना नाही तर म्हणूनच डिटेक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. म्हणून डिटेक्टिव्ह निवडताना माझी कुठे ऍड वगैरे नाही तुम्हाला दिसणार, पण लोक माउथ पब्लिसिटी येतात की गोपनीय माहिती असते, गोपनीय माहिती कॉन्फिडेन्शियल असते. असते. आता सकाळी पण माझ्याकडे एक जण इंटरव्ह्यू आले, मला तुम्ही माणसं दाखवा, तुम्ही कोणाचं काम चालू आहे. म्हटलं तुम्ही लाखो रुपये दिले तरी मी नाही सांगणार. म्हणजे मग योग्य डिटेक्टिव्ह अशा केसेस हँडल करताना बाबा आपला एक योग्य डिटेक्टिव्ह हवा आहे, कारण नाहीतर एखादी व्यक्ती अशी असेल की ती उलट त्या समोरच्या व्यक्तीचा पुन्हा गैरफायदा घेऊ शकते किंवा त्याला सांगू शकते तुझी माहिती मला मिळाली आहे, मग ते तुम्हाला जे पैसे येईल ते मी सांगतो चांगले वगैरे असंही होऊ शकतं. तर त्यासाठी काय काळजी घ्यायची? म्हणूनच त्यांना लायसन असलं ना आणि त्यांच्या अगेन्स्ट त्या माणसाकडे पुरावा असतं की आम्हाला ब्लॅकमेल करतो, काय असतं लोक निर्भीड नसतात, भीतीमुळे ते काय करत नाही की लोकांना कळेल समजेल मग आपली बदनामी होईल. तर थोडीशी हिंमत ठेवायची का बाबा ह्या माणसाने मला असं पद्धतीने आम्हाला ब्लॅकमेल करतोय किंवा काय करतोय, मग ते रेकॉर्डला गेलं की मग कोणी पुढे जात नाही अशा पण मग अशा एजन्सी जास्त चालतच नाहीत, बऱ्याच लवकर त्या बंद झालेल्या आपण बघतो. आता माझं गेली 35 वर्ष एकच मोबाईल नंबर आहे, एकच लँडलाईन नंबर आहे, तुम्ही ते जगप्रसिद्ध आहात. त्यामुळे कोणाला चीट केलंय किंवा मला कोणी कोणा मारायला मला कधीच काही भीती वाटत नाही, कारण आपण कोणाचं खोटं करतच नाही. तुम्ही इंटरनॅशनल केसेस पण हँडल केल्या, त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे इकडच्या मुली बघितलेल्या असतात किंवा इकडची मुलं असतात ज्या मुलींना आवडतात, मग त्या त्यांच्यासाठी खर्च करायला तयार असतात की तू इथे मी तुझ्यासाठी अमुक एक खर्च करीन, आणि नंतर त्याचा इंटरेस्ट गेलेला असतो, मग तो टाळाटाळ करतो, मग त्याचे शोध घेणं, तो काय करतो, तो ऑलरेडी मॅरिड आहे का, कारण काही कळतच नाही ना तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात, तुम्ही जी माहिती देता त्याच्यावरती या मुलं मुली वाहिलेले असतात. म्हणजे परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना म्हणजे पत्नी मात्र इकडे राहणारीच हवी असते. हो, मुलींना पण नवरा इकडचा, म्हणजे हल्ली मुली करतात तिकडचे नवरे परदेशातले, पण मुलांना पत्नी इंडिया भारतातलीच हवी असते. पण मग काही वेळेला काय असतं की तिकडचं करायचं, इकडच्या बॉयफ्रेंडला मग तिथे नंतर बोलवायचं, हाही प्रकार असतो. काही केसेस आहेत अशा. एक केस अशी होती की त्या मुलींनी लग्न वगैरे केलं, त्याच्याबरोबर तिथे गेली, तिथे गेल्यानंतर तिने त्याची पोलीस कंप्लेंट केली की आम्हाला त्रास देतो, तिला तिकडचं रांगेत त्याच्यामध्ये मिळालं होतं. मग तिने ह्याला मग तिकडची माहिती काढली की हिचं कधीपासून प्रेम प्रकरण चालू आहे, काय आहे, मग ते सगळं तिचं रेकॉर्ड मिळाल्यानंतर मग ते त्यांना दिलं. मग त्याला तिकडच्या कोर्टात कायदे वेगळे आहेत आणि तिथे पण कायदे म्हणजे बायकांच्या बाजूनीच असल्यामुळे पण बायकांच्या बाजूनेच कायदे, पण ते सगळं विचार करून करता आपल्याकडे लगेच शस्त्र अटक करा वगैरे तसं तिथे. त्यामुळे मग ते माहिती काढायला सांगतात की आम्ही आता ही मुलगी पसंत केली, कशी आहे, तिचं कॅरेक्टर वगैरे कशा हेतून येते. कधी कधी काय असतं की एका मुलीनं तर सगळ्या डिग्र्या खोट्या दिल्या होत्या, म्हणजे काहीच तिच्याकडे सगळं, आणि म्हणायची मी नंतर लग्नानंतर म्हणते की मी हे सगळं तुम्हाला खरं सांगितलं होतं की माझं एवढं शिक्षण आहे. आता हे प्रूव्ह करू शकत नाही कारण आपण रेकॉर्ड करत नसतो, म्हणजे विश्वासावर तो असताना म्हणजे अशा पद्धतीने लोकांची फसवणुकीची प्रवृत्ती खूप बदललेली. पूर्वी खोटं बोलताना आपण पापभीरू होतो की इतकं बोलायचं की नाही ते वरती नोंद होईल, आता बिंदास झालेली लोक.
पाप पुण्य कर्म. बरोबर. सिया प्रकरणामुळे तर आता हे म्हणजे त्या 20 वर्षाची आहे ती सिया मुलगी. ती 20-21 वर्षाचे आहेत ते दोघं जण, आणि एवढं मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. उचललं कारण हा बालिशपणा झाला ना. ती जर मोकळेपणे म्हणाली असती की मला नाहीच तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू घरच्यांना काही सांगा. काही अशा मुली आहेत की त्यांना नवऱ्याला सांगतात आमच्या घरचे फोर्स करतायत पण तू तुझ्या पद्धतीने लग्न मोड. तर काही मुलांना ती मुलगी आवडलेली असते, मग तो मुलगा काय आहे, त्याचा काही वीक पॉईंट आहे का, मग मला हिच्याशीच लग्न करता येईल, अशाही प्रकारची माणसं असतात की ज्यांना माहिती असतं की या मुलीचं कॅरेक्टर, तरी ते तयार असतात. म्हणजे याच्यामध्ये सियाने असा दावा केला होता तिच्या, मला वाटतं पोलीस तिने जे जबाब दिला त्याच्यामध्ये, की तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं की तिला तो केतन आवडत नाही आहे, असं तरी पण त्यांनी ती अशी लग्न केलं. असं तिने दावा केला, असं तुम्ही सांगताय की तिने सांगितलंय, पण शेवटी आईवडिलांचा प्रतिष्ठेचा विषय त्यामुळे त्यांनी केले. आणि मग आता माझ्या मुलीला काही करा असं म्हणजे, पण त्यावेळेला जर तुम्ही विचार केला असतात तर दुसऱ्याचा मुलगा गेला नसता ना, आणि हे कधीच भरून येऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे मुलांना आपण एकदम फ्रीडम पण देतो, पण त्याबरोबर थोडे बरं मुलं काय करतायत आपली, बाहेर जाऊन रात्रीच्या वेळी काही बघतच नाहीत. एकदम मग जेव्हा जाग येते तेव्हा वेळ हातातनं निघून घ्यायचं. त्या मुलीचं पण बरंच काय ते पार्ट्या करायची, रात्री बेरात्री जायची. मग तेव्हा काय केलं तुम्ही? पैसा येतोय, कुठे खर्च होतोय हाही बघणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता रिसेंटली एखादी केस अशी तुमच्याकडे आली आहे मॅम, की लग्न झाल्याच्या नंतर, म्हणजे आधी तर काही नव्हतं, आधी सगळं तुम्ही समजा, असं काही केसेस आहेत की तुम्ही जेव्हा बॅकग्राऊंड चेक केलं तेव्हा काहीच नव्हतं, सगळं प्लेन, पण नंतर काहीतरी समोर आलंय? हो, काही वेळेला काय असतं की बराच ब्रेक झालेला असतो, म्हणजे सामसूममध्ये काही वर्ष 6 वर्षांचे काही संबंध नसतात, काही नसतात. दाखवण्यासाठी कोणाच्या बायकोला संशय आले असतो, समजा विवाहित तो माणूस असेल तर, मग ते मध्ये ब्रेक घेतात, तिचं लग्न होतं, लग्नानंतर पुन्हा रिजॉईन होऊ शकतं. असे पण आहेत. एक प्रश्न होता मला की आता ठीक आहे, मग लग्नाच्या आधी मुलांनी एकमेकांचा बॅकग्राऊंड चेक केला, तो तर एकमेकांना न कळत ते करत असतात. नंतर लग्न झालं आणि मग नंतर कधीतरी बोलण्यातून विषय आला की मी चेक केलं होतं तुझं बॅकग्राऊंड, असं झाल्यावरती पण बरीच गडबड होते की तुझा विश्वास होता मग तू का केलं लग्न. त्यामुळे शक्यतो कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. त्यामुळे कारण विश्वासाचं नातं असायला पाहिजे. विश्वास तुटला की तुटला, मग तो कायमच माझ्यावर संशय येशील असं असतं ना. म्हणजे लग्न अगदी आई वडिलांच्या संमतीने झालं होतं. त्या मुलीचं प्रकरण माझ्याकडे पूर्वी होतं, पण ते लग्न लागतं म्हणून मी काही मध्ये बोलले नव्हते. कारण काय, कोणाच्या आयुष्य जर चांगलं घडत असेल, कारण ती मुलगी किती व्यसनाधीन होती, काय होती, सगळं आपल्याला माहिती होतं. पण म्हटलं आपण कशाला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत, जर चांगली घटना घडत असेल तर. आणि आत्ता लग्नानंतर ती मुलगी रात्री बेरात्री उठून निघून जायची, नवरा वगैरे झोपल्यानंतर बाहेर, कारण तिला ती सवय होती सगळ्या गोष्टींची. आणि मग तिला तो कोण मारा व्हायचा. आणि मग नंतर ते माझ्याकडे आले, तर म्हटलं हे प्रकरण माझ्याकडे होतं, पण मी सांगितलं नाही. तुम्ही तीच मुलगी होती, तिचीच केस तुमच्याकडे होती, म्हणजे आधी तिचं लग्न जुळतं. पण आपण कसं सांगणार की तुम्ही हे करा, कारण ते इतके म्हणजे श्रीमंती बघून वेड्यासारखे झाले होते की केलं त्यांनी. पण मग काय पुढे काय झालं, डिवोर्स. म्हणजे एकमेकांना चांगल्या पद्धतीने सोडून दिलं, कारण त्यांचं पटण्यासारखं नव्हतं म्हणून. काय संदेश द्याल तुम्ही आत्ताच्या तरुण मुलांना ज्यांच्या मनामध्ये लग्नाची भीती आहे? भीती हा शब्द काढून टाकायचा, जे आहे ते फेस करायची तयारी ठेवायची. पण मेन काय असतं की कॅरेक्टर मुलामुलींचं कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण आयुष्य जात असतं आणि स्वभावाची गॅरंटी तर कुठलंच व्यक्ती कोणी देऊ शकत नाही. ते तुम्ही बरोबर राहता, एकमेकांना समजावून घेता, त्याच्यावर डिपेंड असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही एकमेकांची ज्या काही तुमच्या चुका असतील आयुष्यात घडलेल्या त्या एकमेकांबरोबर शेअर करा, मनातली भीती काढून टाका. त्यांना पटलं तर पुढचं पाऊल उचला, नाही तर त्याच्यावरनं बॅकफूट व्हा, काहीच हरकत नाही आहे. मॅम तुम्ही भरपूर म्हणजे नात्यांमधली ही जी उकल केलेली आहे, आता नात्याकडे बघताना देखील एका विशिष्ट चष्मा घालूनच बघितलं जातंय. नवीन समाज आता घडायला लागलेला आहे, आणि आज तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल भरपूर काही सांगितलेत. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शोमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि एकमेकांवरती विश्वास ठेवा, विश्वासानेच सगळे नाते टिकतात. पण अविश्वासाने कोणाचा हे करू नका, म्हणजे कोणाला त्रास देऊ नका, एवढीच इच्छा आहे. धन्यवाद.